हॅलो गाईज, तर आज आहे पहिली अंघोळ. तर तुम्हा सर्वांना नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आज कालपासून माझ्या मुलांना पडलेली आहे सुट्टी, त्याच्यामुळे आता चपाती खायचं खूपच कंटाळा मुलांना. तर टिफिनमध्ये रोज चपाती असते. तर आता तर काय सुट्टी पडल्यानंतर आणि मुलं दिवाळीचं फराळ तर काय एवढं खात नाही, त्याच्यामुळे रोज आता मम्मी मला अलग अलग नाश्ता पाहिजे अशी आमच्या छोट्या सरकारांची फरमाईश. तर चला आता बनवत आहे मी अंडा पाव आणि आता चाललेली आहे नाश्ता देऊन बाजारात. चला फटाफट बाजारात पोचलेली आहे मी आणि घेणार आहे आता दिवाळीचं सामान. तर इकडे आलेले आहे मी अपना बाजारमध्ये. तर चला फटाफट सामान घेतलं मी दिवाळीचं आणि मग थोडीशी भाजी घेतली आणि बाजारात काय हवं आहे ते सगळं घेतलेलं आहे. दिवे वगैरे पाहिजे होते मला, जरा सामान, रांगोळी वगैरे सर्व घेऊन झालेली आहे माझी. आणि आता आपण घेणार आहोत गरमागरम वडापाव. तर खूप भूक लागलेली आहे कारण बाजारात खूप वेळ गेलं. तर माझे मिस्टर तिकडे बाजारात त्या टपरीवरती वडापाव घेतात, त्यांना ह्या टपरीवरचेच वडापाव आवडतात खूप. तर म्हटलं चला घ्या. मी इकडे साईडलाच उभी राहिलेली आहे, खूप ऊन आहे. आणि इकडे आता आलेले आहेत कलेजी फेटा घेण्यासाठी, लिव्हर फेटा. तर मला दुकानासाठी पाहिजे होतं. तर मी आहे इकडे गाडीजवळ उभी. तर ऊन पाहिलं किती आहे, पूर्ण डोक्यावर ऊन आलेलं आहे आणि माझं तर ना डोकं दुखायला लागलेलं आहे खूप. मला उन्हात गेल्यानंतर खूपच डोकं दुखतं, पण काय करणार, सकाळी बाजारात गेल्यानंतर सामान आपलं घेता घेता माहिती आहे ना, बायकांचं सामान म्हणजे एक सामान घेता वेळी 2 सामान घेतील एक्स्ट्रा, त्याच्यामुळे जरा वेळ जास्तच जातो. आणि मग आता बाजारात मला झालेला आहे खूप उशीर. तर चला आता आपण घरी चाललेलो आहोत. इकडे पाहू शकते किती ऊन आहे, डोक्यावरच पाहू शकते सूर्य आलेला आहे. तर असं ऊन ना एकदम धडाकेबाज ऊन आहे, खूपच ऊन आहे. तुम्ही जर ओढणी घेतलीत नाही किंवा स्कार्फ बांधलत नाही तर इतकं डोकं दुखेल की खूपच. तर चला मी घरी पोचलेली आहे आणि माझी मुलं झोपलेली आहेत बहुतेक, खूप लेट झालेलं आहे मला यायला. तर कडी लावून झोपलेलं आहे मला असं वाटते. ते बघा आता उघडली. तर चला मिस्टरांनी घेतलेल्या आहेत पिशव्या हातात आणि आणखी गाडीमध्ये सुद्धा सामान बाकी आहे. तर इकडे आमचं सोनू झोपलेला आहे, माझा मोठा मुलगा, कारण तो आमच्यासोबत दुकानावरती असतो रात्री. तर रात्री आम्हाला 2 वाजले होते दुकानामध्ये, त्याच्यामुळे त्याला पण जरा झोप येते. आम्ही तर नाहीच झोपलो आणि आज काय झोपायला मिळणार नाही आम्हाला दुपारी. तर त्याला पण खूप त्रास होतो लेट झाल्यानंतर, त्याच्यामुळे तो झोपला लगेच. तर चला आता आपण करून घेणार आहोत फटाफट नाश्ता. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करून सांगा मला. तर सबस्क्राईब पहिलं करा, फॉलो करा फेसबुकवर असाल तर. तर चला ही आहे आपली मंडळी घरातली आणि फटाफट छान गरमागरम भजी खाते मी, तुम्ही पण या खायला. तर नक्कीच मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर फटाफट. तर माझे मिस्टरसुद्धा त्यांना पाणी देतात आणि त्यांनासुद्धा खायचं आहे कारण त्यांनासुद्धा खूप भूक लागलेली आहे. तर गरमागरम भजी खायला जरा मजा येते, थंड झाल्यानंतर काही तिला मजा येत नाही. तर मी लगेचच आलेली आहे घेतल्या म्हणून जरा खायला बरं वाटते. कारण आता जेवण बनवायचं आहे, जेवण बनवलेलं नव्हतं मी. तर जेवण बनवेपर्यंत मला मग जरा थोडंसं पोटात काहीतरी आधार. तर चला आता फटाफट मी जेवण बनवून घेते आणि किचनमध्ये खूप काम आहे आज आम्हाला. तर मी इकडे गॅसवरती भात लावलेला आहे, डाळ लावलेली आहे आणि हे आणलेलं आहे मी बाजारातून सामान. तर पूर्ण सामान दिवाळीचं सुद्धा आणलेलं आहे आणि घरातलं सुद्धा आणलेलं आहे. आणि हा दिवा पाहिलात किती छान आहे, तर सेल बॅटरीसारखं आहे हे, पण खरंच खूप छान आहे बघा. अंधारात तर खूपच छान दिसणार, इतकं छान आहे. तर गरमीमुळे ना माझं खरंच खूप डोकं दुखायला लागलं आहे, पण सामान तर आवरून ठेवायलाच हवं. तर हे लक्ष्मीपूजनासाठी मी सामान आणलेलं आहे, पिवळं वस्त्र आहे ते आणि बाकी सगळं ओटीचं वगैरे आहे. तर चला मी फटाफट आता आलं थोडंसं करून ठेवते सामान आणि भरून ठेवते.
कारण किचनमधलं खूप आवरायचं आहे आज पूर्ण किचन कंप्लीट करायचं आहे मला। ही रांगोळी वगैरे आणलेली आहे खूप छान, आणि इकडे छान दिवे आणि छोटे छोटे मटके आणलेले आहेत, मी पाहू शकताय। छान आहेत दिवे, खूपच छान आहेत, मला तर खूपच आवडले कारण छोटे छोटे आहेत। तर सगळं सामान आता मी व्यवस्थित लावून घेणार आहे। तर आपलं किती सामान घेतलं तरी इथे कमीच पडतं। आता मी इतकं सामान घेतले तरी मला काही ना काही कमी राहिल्यात माझ्या गोष्टी आणायच्या। तर माझ्या मिस्टरांना म्हणाले मी, सामान म्हटलं खूप सारं अजून आणायचं बाकी आहे। तर म्हटलं आज आता आवरून घेऊ आणि मग उद्या परत रोहाला जाऊ बाजारात आमच्या रोहा तालुक्याला, आणि मग सामान घेऊन येऊ। तर हे आहे साबण वगैरे, पावडर वगैरे मी सगळं महिनाभराचंच आणते, कारण मग सारखं सारखं आणायला नाही होत घरातलं सामान। महिनाभराचं आणलं की मग जरा बरं असतं, आपल्याला सुद्धा सामान भरायला बरं वाटतं आणि पुरायला पण खूप छान होतं। तर ही पतंजली मला साबण खूप आवडतो भांड्यांसाठी, कारण तेलकट भांडी वगैरे असतात ना, खूप छान मग निघून जातात। त्याच्यामध्ये असते राखाडी, आणि हे फ्रेशनर आहे बाथरूममध्ये लावण्यासाठी। तर जरा सुगंध छान येतो बाथरूममध्ये लावल्यामुळे, त्याच्यामुळे मी घेत असते। भले हलक्यातले घेतं, साधं सीधं पण घेते मी, कारण थोडंसं साफसुथरं असतं, जरा बाथरूम छान वाटतं। चला तर व्हिडिओ कसा वाटला, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।